आपण आपल्या गावातून वीरमध्ये आलो. वीरमधनं वीर सासवड रोडनी सासवडला आलो आणि सासवडमध्ये पाऊस नव्हता. सासवडच्या पुढे हा पाऊस आहे सगळा. आता मी आहे ना, इथं पाऊस नाही. समोर बघा, इथं पाऊस आहे. मागाशी पाऊसच नव्हता. येड्याचा बाजार आहे सगळा. इथं वनवा लागलाय का आग लावली कोणी काय माहित. बघा की तुम्ही, इथं आग लागली समोर. किती मोठा ढव साठलाय पुढे बघा. आता हा जो पाऊस आहे मित्रांनो, हा इकडं जाणार असा पुण्याकडं. लोक पण आनंद घेता येतात पावसाचा. किती काय म्हणलं ना, पाऊस पडला की लोकांच्यात एनर्जी जिथे. इथल्या डोंगरात पाऊस नाही, पण पलीकडच्या डोंगरातून पाऊस पडतोय. हे वातावरण मुंबईच्या लोकांना आता नाही अनुभवायला भेटणार. हे गावाकडेच पाहायला भेटतंय. तुम्ही पाहू शकता वीर धरण, भरपूर मोठं असं धरण आहे. अरे रे रे, पायऱ्या नाहीत होईल याला. ह्या मातीतनं सटकायचं, येताना सटकून नाही माहिती झालं. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक आहे 14 मे आणि आत्ता मी शिरवळ रोडला आहे. तर तुम्ही समोर बघू शकता हा पाऊस वीरच्या तिकडे. समोरचा जो ढग दिसतोय हा वीरच्या तिकडे. इकडचे ढग आहेत हे खंडाळ्याच्या इकडचे आहेत. तर बघूया कुठं जायचं ते. जिकडं आपण गेलो नाही तिकडंच जाण्याचा प्रयत्न असेल, किंवा जवळ पाऊस असेल, जिथं जवळ पाऊस आहे तिकडं जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चलो. तर आता आपण वीरला जो फाटा जातो तिथे आलेलो आहे आणि हे जे ढग आहेत ते सगळे तिकडंच आहेत. तर मला वाटतंय खंडाळा साईडला जाण्यापेक्षा इकडं गेलेलं बरं पडेल, कारण हा पाऊस किती लांब आहे खंडाळ्याकडचा काय सांगू शकत नाही आपण. बघूया ह्या साईडला. मला वाटतंय की ह्या साईडलाच जावं, वीर मार्गे. इकडंच कुठं सासवड विसवडला रोड निघतोय का किंवा शिरवळला, जिकडं पाऊस असेल तिकडं जाऊया. चलो. मित्रांनो, हा जो कॅनल आहे हा वरून आलेला आहे आणि पाडेगावला जातो. वरून कुठून आलाय ते मला माहीत नाही आहे, पण हा पाडेगावला कॅनल जातो. इकडून आलेला आहे हा सरळ असा पाडेगावला कॅनल जातो. आता आपण वीर धरणापाशी आलेलो आहे आणि आपल्याला ह्या ढगाकडे जायचं आहे, किंवा ह्या ढगाकडे जो ढग जवळ आहे त्या ढगाकडे आपण जाणार आहोत. वीर धरण तुम्ही पाहू शकता चारी बाजूने. सध्या जरा पाणी कमी आहे, हळूहळू पाऊस पडल्यावर वाढेल. चलो. तर मित्रांनो, आपण वीरमधून सरळ आलेलं आहे. जे मंदिर आहे वीरचं तिथूनच एक रोड सासवडला जातो. हा सासवड रोड आहे आणि समोर तुम्ही आभाळ बघू शकता ह्या साईडला आहे. आणि हे जे होतं ते खंडाळा साईडचं होतं, हे भरपूर लांब पडत होतं आपल्याला, म्हणून आपण ह्या साईडला आलो आहे. बघूया हे समोरचं आभाळ किती लांब आहे आणि याचा पाठलाग करूया आणि लवकरात लवकर तुम्हाला पाऊस दाखवण्याचा प्रयत्न करूया. चलो. तर मित्रांनो, आपण भरपूर ढगाच्या जवळ आलेलो आहे. इथून सासवड मला वाटते 15-1 किलोमीटर राहिले आणि हा जो ढग आहे समोरचा
ह्या ढगापाशी आपण आलेलो आहे. अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या ढगाच्या, जेणेकरून तुम्हाला पाऊस आजचा बघायला भेटेल. चला. मित्रांनो, इथं वनवा लागलाय का आग लावली कुणी काय माहित. बघा की तुम्ही, इथं आग लागली समोर. काय विषय काय माहिती, पण आपण ढगाच्या जवळ आलेलो आहे आणि निसर्ग बघू शकता तुम्ही. ह्या भागातला चारी बाजूने डोंगर आहेत, चारी बाजूने असे डोंगर लाईन आहे आणि समोर पाऊस चालू झालेला आहे. चला लवकर जाण्याचा प्रयत्न करूया त्या भागात. रोड असेल तर नक्की जाण्याचा प्रयत्न करूया आपण. चलो. समोर बघा की मित्रांनो, डोंगरात, त्या इथल्या डोंगरात पाऊस नाही पण पलीकडच्या डोंगरातून पाऊस पडतोय. हा आता मला वाटतं रोड तिकडच जातोय का काय काय माहीत. नसल जात तर आपण आज जाण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. लवकरात लवकर गेलं पाहिजे मित्रांनो. हा पाऊस तिकडं सुरू झालेला आहे जोरदार. चलो. काय वातावरण आहे यार डोंगर भागातलं, एक नंबर. घाट लागला काय मित्रांनो इकडे, काय घाट सुरू झालाय. घाटात पाऊस लागू नये म्हणजे झालं, थांबाय मी कुठं भेटायचं नाही, सगळा वाला होईल. मित्रांनो, विषय असा झालाय की हा पाऊस हो ह्या डोंगराच्या पलीकडे, आणि ह्या डोंगराच्या पलीकडे जायला आपल्याला रोडच नाहीये. आणि हा पाऊस चाललाय असा ह्या साईडला. बघूया सासवड साईडला पण ढग आलेले आहेत. ह्या साईडला पण पाऊस दिसतोय. ह्या साईडला रोडच नाही जायला तर काय करणार आपण. तरी बघूया पुढे गेल्यावर कुठं जर चान्स भेटला ह्या साईडला असला रोड तर आपण नक्की जाऊ, किंवा मग पुढचा पाऊस कव्हर होतोय का बघूया. सासवडमध्ये मला वाटतंय तो पाऊस अजून एक 10 किलोमीटर असेल सासवड इथनं. चलो. मित्रांनो, मागचा जो पाऊस होता तिकडं काय जायला रोडच नव्हता, त्याच्यामुळे तो काय पाऊस बघायला भेटणार नाही. पण समोर एक पाऊस दिसतोय आपल्याला सासवड साईडला, तो तरी बघूया तिकडं जायला तरी रोड आहे का. लवकरात लवकर जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. समोरचा पाऊस दिसतोय तो पाऊस आहे बघा, आणि ते ढग बी ह्याच साईडला येत आहेत. बघूया. चला. मित्रांनो, समोर पाऊस आहे, पुलाच्या पुढे बघा, इथं पाऊस नाहीये. आता मी आहे ना, इथं पाऊस नाहीये. समोर बघा, फुल पाऊस आहे. तुम्हाला दिसत थोड्या वेळात दाखवतो. आहे का, बघा ह्या पावसाची मजा. बघा इथं पाऊस नाहीये, बघा इथनं पाऊस सुरू झाला. बघितली का मजा, आहे का, कशी कराय सुरू पाऊस झाला विषय. कसं आहे, इथं पाऊस आहे, मागाशी पाऊसच नव्हता. येड्याचा बाजार आहे सगळा. बघितले का मित्रांनो मजा पावसाची. बघा इकडं बघा किती जोरात झालाय. आपण आपल्या गावातून वीरमध्ये आलो, वीरमधनं वीर सासवड रोडनी सासवडला आलो, आणि सासवडमध्ये पाऊस नव्हता. सासवडच्या पुढे हा पाऊस आहे सगळा. मोठा पडून गेला इथं, आता थोडासा बारीक झालाय. कशी तार आहे या पावसाची बघा, डबकी साठल्या तिथं मोठी मोठी. हा हायवे पुणे वाल्ला जेजुरी, काय बोलायचं ह्या पावसाचं. बरं जाऊ द्या. तुम्हाला पाऊस बघून झाला, आजचा पाऊस सुद्धा कव्हर झालेला आहे. हा बी रोड कुठं चाललाय काय माहित. मस्त लोकेशन आहे यार, पाऊस पडला की सगळे लोकेशन भारी होतात. एक नंबर वातावरण.
काल सुद्धा कालचा बेकार पाऊस होता लोणंद मधला. काल व्ह्यूज बी किती गेले मित्रांनो. व्ह्यूज मला वाटतं 12-13 हजार व्ह्यूज आलेत कालच्या व्हिडिओला. कसा काय पाऊस आहे, थंडगार एकदम वातावरण थंड. आता हा जो पाऊस आहे मित्रांनो हा इकडं जाणार असा पुण्याकडं. इकडून आलेला पाऊस हा आणि इकडं जाणार ह्या साईडला गेलेलाच आहे. आता हे तर थोडाफार बारीक पडतो इथं पाण्यात दिसत असेल तुम्हाला बघा. बारीक बारीक चालू आहे पाऊस. एवढा जरी पाऊस कव्हर झाला ना मित्रांनो तरी लय आपल्यासाठी लय. आपलं टार्गेट हीच आहे रोजचं की एखादा पाऊस कव्हर करायचा. तिथं मागाशी रोड नव्हता जायला नाही तर तो पण झाला असता कव्हर. ते डोंगरात पडत होता तिकडं पाऊस. डोंगरात कुठनं रोड आणायचा. गाड्या कसल्या पळतात. भिंगरी छोटा हत्ती भिंगरी चालली. एक नंबर वातावरण. काल सुद्धा ह्या भागात जोरदार पाऊस झालेला आहे. मला कमेंट आलते 2-3 की सासवड भागात बी भरपूर पाऊस झालेला आहे. मस्त गारगार वाटलं. पण ह्या पावसाची मजा बघितली का मित्रांनो तुम्ही. मागाशी पाऊस नव्हता तिथं मी तुम्हाला दाखवलं पुलापाशी. इथं पाऊस आहे. काय विषयच अवघड आहे बाबा. उन्हाळी पावसाचा असलाच विषय आहे सगळा मित्रांनो. बघा की इथं पाऊस आहे. ह्या साईडला सगळे ढग आहेत आणि ही साईड बघा सगळी मोकळी. इकडे बी हळूहळू झालंय बरं का तयार. ह्या साईडला जाताना बघूया आपल्याला लागला ना जेजुरी मार्गे मला वाटतंय जावं ह्यावेळी. बघू जेजुरी असंय का असंय मला काय समजा नाही. बघूया कसं आहे ट्रॅक बघूया आणि जिकडं पाऊस असेल त्या मार्गेच आपण घराकडे जाणार आहोत. लोक पण आनंद घेता येतात पावसाचा. किती काय म्हणलं ना पाऊस पडला की लोकांच्या ती एनर्जी जिथे. माझं पण तसंच. तर मित्रांनो आता असं वाटतंय की निघावं इथनं. हा इथल्या इथंच पाऊस आहे. एक कवर पाऊस झालेला आहे. तुम्ही बघितलेला आहे हा पाऊस. बारीक जरी असला तरी अनुभव व्हिडिओ हा झालेलाच आहे आजचा पावसाचा. फायनली पावसाचा व्हिडिओ झालेला आहे. इतक्या लांबनं आलो आपण पावसासाठी. जवळजवळ आपल्या गावातनं 40-50 किलोमीटर लांब आलो. कुठंतरी इथं बारीक पाऊस आपल्याला लागला. जाताना जर तुम्हाला दाखवीनच चांगले चांगले सीन आणि पाऊस लागला तर काय डेफिनेटली तुम्हाला दाखवणारच. तर चला मित्रांनो मला वाटतं जावं आता. ह्या साईडला काय मोकळं झालं. इथला पाऊस बी कमी झालाय. काय माणसं जायला लागली हळूहळू. किती मोठा ढव साठलाय पुढे बघा. असं वाटतंय पडावं जाऊन त्यात. आपली गाडी बी वली झाली. मस्तपैकी आंघोळ झाली गाडीची. वा हा 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 एक नंबर. गाडी धुवून निघली आज सुद्धा. काचा बिचा पुसून घ्याव्यात नाही तर मागणे येऊन कोणतरी धडकायचं. चलो मित्रांनो आता हाय असं माघारी जेजुरी मार्गे किंवा हाय त्या मार्गे जिकडं पाऊस असेल तिकडं. चलो काय करायचं मित्रांनो. आलेल्या मार्गाने जायचं का जेजुरी मार्गे जायचं. जेजुरी मार्गाला तर काय दिसत नाहीये मित्रांनो. सगळं मोकळं दिसतंय. पण इकडून थोडेफार ढग आहेत. मला वाटतं इकडूनच सटकावं आपलं घरी. तसंच वाटतंय. चला मित्रांनो इकडूनच जावं. इकडून काय वाटत नाही मला. इकडं थोडाफार तरी पाऊस लागल. चलो आलेल्या मार्गानेच घरी. या रस्त्याला मित्रांनो एवढे ट्रॅफिक नाही. एवढ्या गाड्या येत नाहीत ह्या रोडला. टू व्हीलर तर भरपूर कमी आहेत. रोड बघा कसा खाली चाललाय. वळून वळून खाली चाललाय. 4 व्हीलर दिसतात पण 2 व्हीलर एकदम कमी. एखाद दुसरी दिसती. मित्रांनो या भागात आपण गेल्यावर थोडासा पाऊस झालेला आहे बघा. रस्ता ओला दिसत आहे. जास्त नाही पण थोडा झालाय. वातावरण बघा मित्रांनो एक नंबर. हे वातावरण मुंबईच्या लोकांना आता नाही अनुभवायला भेटणार. हे गावाकडेच पाहायला भेटतंय. पैसे देऊन सुद्धा नाही भेटत हे वातावरण. निसर्गाच्या
हातात आहे. आणायचं का नाही हे वातावरण निसर्गाच्या हातात आहे. थंडगार वारं, वा वा वा. काय सीन आहे मित्रांनो. जाताना जो पाऊस होता तो ह्या डोंगरांच्या पलीकडे होता आणि आपल्याला रोड नसल्यामुळे आपण तिथं पोचू शकलो नाही. पण त्या डोंगराच्या पलीकडे चांगला पाऊस झालाय. तर आपण आता वीर पासून पुढे आलेलो आहे आणि तुम्हाला आमच्या भागातलं वीर धरण आहे ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. इथून पुढे हे धरण, इथून जागा आहे का नाही बघावी लागेल. आहे जागा आहे. अरे पाहिजे नाही कसा दिसायचं. ह्याच्या पलीकडे तुम्हाला डायरेक्ट धरण दिसेल. आता वाव, तुम्ही पाहू शकता वीर धरण. भरपूर मोठा असं धरण आहे. इकडे पर्यंत धरण आहे. काय मस्त आहे यार सीन, एक नंबर. वारं पण ह्या भागात थंडगार येते धरणामुळे. पाणी ना सगळं आभाळ आलेलं आहे वर. त्या झाडी हा रोड आहे असा धरणाच्या बाजूने आणि आपण आता खालनं आलोय. ह्या साईडला रोड आहे. क्या सीन है भाई. मस्त ना हे डोंगर लाईन. ह्या डोंगर लाईन पासूनच आलोय आपण. ही जी डोंगर लाईन आहे ना, ह्या डोंगर लाईन पासूनच आलोय. ही सासवड बिसवड ह्या साईडला आहे. ओके, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करत आहे मी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, पाऊस कसा वाटला सासवडमधला नक्की सांगा. आणि बघू उद्या किंवा परवा परत कुठं आभाळ तयार झालं, पावसाचं वातावरण तयार झालं तर त्या भागात आपण जाणार आहोत. तर चला मित्रांनो आता घरी निघूया.